गणोबा गल्लीतील डॉन म्हटले तरी वावगे होणार नाही. प्रत्येक मुलाला खेळायला पुरून उरणारा, शाळेची वेळ सोडली तरीही त्याचा खेळ चालूच असायचा. अभ्यास तसा तो फार कमी करायचा. नाही केला म्हणलं तरी चालेल. वर्गामध्ये प्रत्येक विषयाला त्याला काठावरच मार्क असायचे. त्याच्या आईवडिलांना शिक्षणातले फारसे काही कळत नव्हते. गणोबा दरवर्षी पास होत होता याचेच त्यांना समाधान होते. गणोबाला गल्लीतील प्रत्येकाचे नाव, कोण कुठे काय करतो याची संपूर्ण माहिती असायची. त्यामुळे पोस्टमनला त्याची मदत व्हायची. गणोबा असाच मोठा होत होता. 10वीची परीक्षाही पास झाला. हल्ली परीक्षा पास व्हायला काही अभ्यास करावा लागतोच असं नाही. उलट मुलं नापासच होत नाहीत. गणोबाचे आईवडील दररोज कामाला जायचे. कष्ट करून जगायचे प्रामाणिकपणे. गणोबाला त्यांचे काही टेन्शन नव्हते. पहिला नंबर आलाच पाहिजे, इतके टक्के मिळालेच पाहिजे, डॉक्टरच झाला पाहिजे, इंजिनियरच झाला पाहिजे. त्यामुळे चटणी भाकरी खाऊन गणोबाचं सर्वच चांगलं होतं. आजारी तर तो कधी पडतच नसे. गणोबा गल्लीतील लोकांच्या फार उपयोगी पडायचा. त्यामुळे गणोबाला लोकांच्या गळ्यातील ताईच झाला होता. त्याच्या आईवडिलांना त्यात काही कमीपणा वाटत नव्हता. काही लोकांची मुले परगावी होती. त्या लोकांना गणोबाचा मोठा आधार वाटायचा. लोक गणोबाला कामही सांगायचे, पाठीमागे त्याला नावही ठेवायचे. नंतर गणोबाला मित्रांचा प्लॅटफॉर्म मिळाला. मिलिटरीमध्ये भरती झाला. गणोबाने गल्ली सोडली. पोटापाण्याचा प्रश्न मिटला. भारत मातेची सेवाही त्याला करायला मिळणार होती. सगळे कसे व्यवस्थित चालू होते. खरी पंचायत झाली गल्लीतील लोकांची. स्वतःच्या मुलांना शाळा, क्लास, अभ्यास यापेक्षा काही वेगळं जग असतं याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यामुळे ते व्यवहारात शून्य होते. स्वतःच्या घरातील कामेही ही मुली करत नव्हती. आता आईवडिलांना कळाले, आपण कामाची सवय त्यांना लावायला पाहिजे होती. गणोबाच्या आईवडिलांना